भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज कोणती मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही. आज मस्त कर्नाटकचा एक पेय दाखवणार आहे तुम्हाला. त्याचं नाव आहे कस्सई. अतिशय सुंदर हा पेय आहे आणि मी त्याचा स्वाद घेतेच आहे. तुम्ही देखील घ्या बनवून. आता त्याला काय लागणारं साहित्य तेही दाखवते. बघायला गेलं तर काढा, बघायला गेलं तर चहा आणि बघायला गेलं तर दूध, असं त्याचे बेनिफिट्स आहेत. पाऊण कप घेतलेले आहे धणे, पाऊण कप घेऊ आता त्याच्यामध्ये जिरे, पाऊण कप घ्यायचं आहे बडीशोप, अर्धा इंचभर घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये दालचिनी, 4 ते 5 मिरी घेऊ आणि 2 ते 3 लवंग घ्यायचे आहेत, 4 वेलची हिरव्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि आता तर 1 चमचा हळद घ्यायचा आहे आणि 1 चमचा सुंठ पावडर घेऊ आणि थोडंसं गॅसवरती आता हे गरम करायचं आहे, जेणेकरून आपल्याला मिक्सरमधून त्याची पावडर बनवता येईल. आता हे थोडंसं गरम झालेलं आहे, पण आता हे चटचट साधारण असं चटचट आवाज आला की आपण काढायचं आहे त्याला. आणि आता हे मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे आता पावडर तयार झालेले आहे. पाणी उकळलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर आता ही पावडर घालायची आहे आणि मिक्स करून घेऊ. गूळ थोडासा घालून घेऊ आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1 कप त्याच्यामध्ये घालायचं आहे दूध आणि पुन्हा एकदा उकळून त्याला मस्त स्वाद घ्यायचा आहे. ज्याला चहा पिण्याची सवय असते, 8-10 कप चहा पितात, तर असा हे पेय करून तुम्ही पेलात तर त्याचे बेनिफिट्स तर आहेच आहेत आणि हानिकारक तर काही होणार नाही आहे. हे पहा, आता हे छान उकळलेलं आहे. आपण कपामध्ये ओतून घेऊ. मस्त त्याचा स्वाद घ्या ह्या पावसाळ्याला नक्की. आणि कशी वाटली माझी कस्सई ते सांगायला विसरू नका. धन्यवाद.